नमस्कार मंडळी, स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, तुम्ही ही भाजी कधी यापूर्वी बघितली आहेत का? ही भाजी कसली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर ह्याचे काय काय फायदे आहेत हे आपण आधी बघणार आहोत। संत्र्यामध्ये खूप जास्त विटॅमिन्स आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतात, पण तुम्हाला माहिती आहे का, संत्र्यापेक्षाही 7 पट कॅल्शियम ह्या भाजीमध्ये आहे। आणि जेव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स याची कमतरता होते तेव्हा तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात हे तुम्हाला माहिती आहे का? तर पाय दुखणे, सांधे दुखणे हे जे प्रकार आहेत हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतात। जेव्हा आपले हात किंवा पाय प्रचंड दुखतात तेव्हा आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला कसल्या गोळ्या देतात, तर ते कॅल्शियमच्या इफिशियन्सी असलेल्या गोळ्या देतात। जर आपल्या आसपास ह्याचा इलाज आपल्याकडे आहे तर आपण कशासाठी डॉक्टरांकडच्या कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या? गोळ्यांमुळे शरीरामध्ये ॲसिडिटीचे प्रमाण वाढते, तर हे सगळं टाळण्यासाठी आपण नॅचरल इलाज केले पाहिजे असे मला वाटते। तर ही भाजी आहे शेवग्याच्या शेंगांच्या पानांची। तर कशी करायची ही भाजी बघूयात आपण। कोकणात याला शेगल असं म्हणतात। तर बघू शकता तुम्ही ह्या पानांची आपण भाजी कशी तयार केलेली आहे। तर ह्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं खलबत्त्यात छानपैकी कुटून घ्यायचं आहे आपल्याला। शेगलाची भाजी नीट करताना त्याची फक्त पानं काढून घ्यायची आहेत, ती भाजी चिरायची नाही अजिबात। चिरली की त्याची चव जाते अशी कोकणातली लोक म्हणतात। तर ती पानच एवढी छोटी छोटी असतात की चिरण्याची त्याला काही एक गरज नसते। तर छानपैकी धुवून घ्यायची ही पानं। आता आपण हा मसाला तयार करून घेतला आहे, हा आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। दुसऱ्या साईडला आपण एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तर हे तेल खूप छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता जिरं मोहरी घालून घेणार आहोत आणि ह्यामध्ये खूप सारा कांदा घालायचा आहे। ही भाजी थोडीशी कडसर असते, त्यामुळे ह्यामध्ये कांदा थोडा जास्त प्रमाणात घालायचा, म्हणजे त्याला थोडासा गोडपणा येतो। कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे आपण मुद्दामच एका लोखंडाच्या पॅनमध्ये करायला घेतलेली आहे, म्हणजे ह्यामध्ये आणखीनच त्यातलं लोह उतरेल आणि आणखी ही भाजी जास्त पौष्टिक होणार आहे। तर आपण तयार केलेला मसाला आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण एक छोटी वाटी मुगाची डाळ भिजून 10 मिनटं फक्त भिजत ठेवली होती आणि ती आपण आता ह्या ठिकाणी घालून घ्यायची आहे। त्यामुळे भाजीचा जो कडसरपणा आहे तो कमी होतो, त्यासाठी ही थोडीशी मुगाची डाळ घालायची आणि भाजीला चव पण येते। तर थोडीशी हळद घालून घ्यायची आपण ह्यामध्ये आणि ही डाळ थोडीशी 5 मिनटं परतून घ्यायची आहे, आपल्याला वाफवून घ्यायची आहे ही डाळ आणि नंतर ह्यामध्ये आपण तयार केलेली भाजी घालून घ्यायची आहे आणि ही भाजी 1-2 मिनटं तशीच ठेवायची आहे आणि मग ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे ह्याला आपोआप पाणी सुटेल, ह्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला। मिठामुळे सुटलेल्या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला खूप छान शिजवून घ्यायची आहे। फार तर खालून करपू नये म्हणून एक पाण्याचा हापका आपण मारून घेऊया आणि आता झाकण ठेवूया ह्याच्यावर, चांगली परतून घ्यायची आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ही भाजी छान वाफवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये झाकण काढून थोडीशी परतून पण घेऊयात आपण। ही भाजी इतर पालेभाज्यांपेक्षा शिजायला थोडासा वेळ लागतो, पण या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम्स असतात, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ही भाजी, एकदा किंवा दोनदा तरी तुम्ही भाजी नक्की करा। बघा, अशा पद्धतीने ही भाजी छान वाफली गेली पाहिजे। अशी एक भाकरी ताटात वाढून घ्या आणि त्या भाकरीवरच ही भाजी घालून घ्या आणि त्याच्यावरच थोडीशी लसणीची चटणी घ्या। आहा, काय चव लागते ह्या भाजीची। तुम्ही जर एकदा ही भाजी खाल्लीत तर खरोखर तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा 3दा ही भाजी नक्की खाणार। तर व्हिटॅमिन्सच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा ही भाजी तुम्ही आठवड्यातून 2दा 3दा खा, नक्की तुमच्या शरीरातली कॅल्शियमची किंवा व्हिटॅमिन्सची जी इफिशियन्सी आहे ती भरून निघेल। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही अशी डिश बनवा आणि त्या डिशचा नक्की आनंद घ्या आणि तुम्ही कुठल्या भागातून ही डिश बघताय हे मला नक्की कळवा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझे जास्तीत जास्त रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। भेटूयात अशाच पुढच्या लज्जतदार रेसिपीमध्ये। तोपर्यंत वेट करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा आणि
अशाच तुम्ही माझ्यासारख्या नवनवीन रेसिपी तुम्हीसुद्धा बनवा. माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच आणखी एक रेसिपी लवकरच आपण घेऊन येणार आहोत. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.